मला लागलेली आहे। वंचितनी सुद्धा आपल्याला समर्थन केलं आहे, आप सुद्धा सोबत आहे। अनेक संघटना, अनेक पक्ष शरदचंद्र पवार साहेबांना आणि ताईंना विजयासाठी इथे कार्यरत आहे। मित्रो, मी फार मोठं नॅशनल आणि राज्याचे प्रश्न आपल्यासमोर मांडणार नाही। अनेक मान्यवर येणार आहे, अनेक प्रश्न ते मांडतील। आमचे राज्याचे विद्यार्थीचे अध्यक्ष गव्हाणे साहेब आहेत, त्यांचं इथं स्वागत करतो। मित्रो, आपण रोज टी व्ही पाहला, त्या टी व्हीवरती आपण पाहता की शेतकऱ्यांना 6,000 2,000 2,000 2,000 देतो म्हणून मोदीजी सांगतायत की नाही? सांगत आहेत। पण शेतकऱ्याकडून लाखो रुपये जे मोदीजी घेऊन चालले ते सांगत आहेत का? मी थोडंसं हिशोब सांगतो तुम्हाला। आमच्या आई बहिणींनी तो सुद्धा तो हिशोब लक्षात ठेवला पाहिजे। 2014 मध्ये आमचे नेते शरदचंद्र पवार या देशाचे कृषी मंत्री असताना, मनमोहन सिंगजी या देशाचे पंतप्रधान असताना या देशाच्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं काम केलं होतं। इतका उत्पादन झालं शेतकऱ्याचं, इतका उत्पादन झालं की तो परदेशामध्ये पाठवल्याच्या नंतर सुद्धा आपल्या देशामध्ये उरत होतं आणि गोडाऊन सुद्धा कमी पडत होते। त्या काळामध्ये आपल्या मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आमचे नेते कृषी मंत्री त्यावेळेसचे शरदचंद्र पवार साहेबांनी अशी काही योजना काढली की आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात, अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणासाठी पिकं जातात। मग तो वर्षभर कसा जगला पाहिजे, त्याला अडचण आली नाही पाहिजे म्हणून महिन्याला 35 किलो गहू आणि तांदूळ देण्याचा योजना होती की नाही? होती, 35 किलो, बरोबर आहे। आणि महिनाभर शेतकरी अडचणीत असला तरी जगू शकत होता की नाही? होता। आता मोदींचं तुम्ही पहा त्या टी व्हीवरती मोफत अनाज, काय म्हणताय? मोफत अनाज। त्यांनी ही मनमोहन सिंग साहेबांची आणि शरदचंद्र पवार कृषी मंत्री साहेब आपले यांनी जी काढली 35 किलो महिन्याला देणारी योजना ती बंद करून फक्त 5 किलो, काय म्हणते? मोफत अनाज। 3 किलो तांदूळ, 2 किलो गहू, 5 किलो पुरते का हो माझी माय? सांगत्या मोदीले फुकट, त्याला खा म्हणा। काल सांगेल ना तर मताच्या रूपानं लक्षात घ्या। खरं आहे का खोटं आहे? म्हणजे 35 किलो देणारे मागे पडले आणि 5 किलो म्हणून टी व्हीवर मोफत अनाज म्हणून म्हणणारा लोकांना पैकवण्याचा प्रयत्न करणारे समोर येण्याचा प्रयत्न करत आहे। ही गोष्ट आपल्याकडे लक्षात घेतली पाहिजे। आमच्या भागात फार गरीब वर्ग आहे, किती अडचणीला तोंड द्यावं लागते हे सांगण्याच्यासाठी म्हणून केलं। आमची आई इथं बसली आहे, बहिणी बसली आहे। 365 रुपयाला सिलेंडर होता। आमच्या स्मृतिताई इराणी यायच्या सिलेंडरवर बसायचं। क्या महंगाई, क्या महंगाई। आमच्याकडे त्यांची गाडी आली होती फिरायसाठी। आमच्या एका सरपंचांनी त्यांना विचारलं, ओ ताई, त्यांना विचारलं स्मृतिताईला पहिले फोन लावून द्या, कारण 365चा सिलेंडर महाग होता आणि 1110 रुपयाचा सिलेंडर स्वस्त आहे। बरोबर आहे ना? म्हणजे विचार करा माताओ, शेतकऱ्यांना 6,000 दिल्याचं सांगताय। शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या, आमच्या आईच्या प्रत्येकाच्या घरी सिलेंडर गॅस आहे। एका महिन्याला 365 रुपयाचा सिलेंडर, 12 महिन्याचे 12 सिलेंडर, किती? 1110। एका महिन्याला जर 700 रुपये जास्त घेत असेल तर 12 महिन्याला किती जास्त घेत आहे? 12 7 84 म्हणजे 8,400 रुपये कोणाकडून काढताय? शेतकरी कुटुंबाकडून। खरं आहे का खोटं आहे? हिशोब काढा तुम्ही। 6,000 देतो म्हणून सांगते तो टी व्हीवर येऊन, आणि फक्त आमच्या आई बहिणींच्याकडून या कुटुंबाकडून सिलेंडरच्या माध्यमातून 8,400 काढून घेत आहे। मित्र, एवढ्यावर थांबलं नाही मोदीजीने पुन्हा टॅक्स लावला। कुठला? डिझेलवर। 100 रुपयाच्या जवळपास डिझेल गेला। आम्हाला 500 रुपयाला ट्रॅक्टर भेटायची 1 तास शेतामध्ये नांगरायच्यासाठी। आता किती रुपये आहे? 1,000 ते 1,200 रुपये आहे की नाही? मग तुम्ही जर एका एकराला 3 तास आपलं ट्रॅक्टर लागत असेल, 5 एकराला किती झाले? 15 तास। 500 रुपयाप्रमाणे तुम्ही तास लावत होता पूर्वी, 7,500 व्हायचं। आता 1,000 ते 1,200 रुपये तास लागते, म्हणजे 15,000 ते 18,000 लागत आहे। मग शेतकऱ्यांच्या फक्त ट्रॅक्टर या नांगरणीच्या माध्यमातून मोदी सरकार किती पैसे काढून घेत आहे? 7,500 देत आहे किती? 6,000। हिशोब काढा बुवा, मी असं नाही म्हणत।
कारण मोदी किती रुपये खात आहे या शेतकऱ्यांच्याकडनं, म्हणजे खाताय म्हणजे घरी नाही, टॅक्सच्या रुपयानं किती काढून घेत आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आज प्रत्येकाच्या घरासमोर मोटरसायकल आहे, शेतावर जावं लागते, भाजीपाला विकायला जावं लागते, दूध मिळवून विकावं लागते, आपल्या खताच्या बॅग्स आणून आपल्या शेतापर्यंत जावं लागते. अशा वेळेस आज पेट्रोलचा भाव किती आहे? 100 रुपये, 105 रुपये, 107 रुपये पाव. पहिले किती होता? 60 रुपये. म्हणजे एका लिटरच्या मागे किती वाढला? 55 रुपये. तर